आज आपण करतोय पाटवडी। हे लातूर स्पेशल पाटवडी आहे। आणि 2 ग्लास पाणी घेतले। 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवायचं आपल्याला आणि तोपर्यंत लसूण जिरे आपल्याला वाटून घ्यायचे। मी उकळामध्ये वाटून घेते, तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालते। मस्त वाटून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे पाणी गरम झालेलं आहे, त्या पाण्यामध्ये आपण हे वाटलेलं लसूण आणि जिरे पेस्ट, हळद, एक मिरची पावडर आणि थोडंसं मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला। याला मस्त आता उकळी आली। खायला खूप छान लागतात। आता हे गॅस कमी करायचा आहे आपल्याला आणि हे बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। मस्त छान हलवून घ्यायचं आहे, त्याच्या गुठळ्या होणार नाहीत अशा। असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला। खायला खूप छान लागतात। हे असं मस्त शिजवून आपल्याला हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि प्लेटाला तेल लावून असं मस्त थापून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावायचं कारण चिटकणार नाही हाताला। असं मस्त थापून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरून कोथिंबीर टाकून घ्यायची। आता आपण कापून घेऊया। हे वडे तसेच भाकरी सोबत खाल्लं तरी चालतं, पण आमच्याकडे हे रश्श्यासोबत खातात। खायला खूप छान लागतात। हे अशा आपल्याला कापून घ्यायचं आहे, जास्त छोटेही नाही आणि जास्त मोठेही नाही, असे कापून घेऊया आपण। हे मस्त कापून घेतलंय आपण। आता आपण हे बघा असे दिसतात वडे, खूप छान लागतात। आमच्याकडे वडे म्हणतात। आता आपण रश्श्याची तयारी करूया। मी हे खोबरं, एक कांदा, थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आणि एक टमॅटो, आणि हा लसूण, आलं, 2-3 पाकळ्या लसूण आणि थोडंसं अद्रक, मस्त आपल्याला भाजून घ्यायचे। आपण रश्श्याची तयारी करतोय आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचंय। थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण मिक्सरमध्ये। हे बघा असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला मस्त। कढईमध्ये मी तेल टाकून घेते। हे मी 2 पळी तेल टाकलेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल टाकू शकता। आता हे वाटलेला मसाला आपण तेलात छान परतून घेऊ। त्याला जास्त साहित्य लागत नाही, आमच्या गावाकडे कमी साहित्यामध्ये असेच बनवतात, म्हणून मी बनवली आहे। हे बघा हळद, लाल मिरची पावडर, आणि हा काळा मसाला घरी बनवलेला।
तो टाकलाय. आता आपल्याला छान परतून घ्यायचंय. उजेड बघ बरं आहे का, असं मस्त बॅटरी कमी परतून झाली. घ्यायचंय. मस्त ह्याला तेल सुटलेलं आहे. खूप भारी लागतो हा रस्सा. करून बघा नक्की. कमी वाटते. हाईट केवढीशी आहे माहितीये का तुला तुझी? पडल्यावर जास्त लाईट वाटते, समजलं का? आता आपण ह्याच्यात पाणी टाकून घेऊ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. मी 2 ग्लास पाणी टाकले ह्याच्यामध्ये. तर मस्त ह्याला उकळी आणायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं मीठ टाकले. हे मी मोठं मीठ टाकले. हे बघा मस्त आपल्या रश्श्याला आता उकळी आलेली आहे. आणि आपला हे रस्सा तयार आहे. हे बघा पाटवडीसोबत हे रस्सा खूप छान लागतो. हे भाकरीसोबत खायचं खूप छान लागतो. नक्की करून बघा.